सो चला, आज आपण स्टार्ट केलं होतं वेव ऑप्टिक्स. तर ते स्टार्ट करूयात. आता आपण डायरेक्ट लँडलाईन घेऊ. लँडलाईन घेतलं तर व्यवस्थित योग्य येतं. म्हणजे आपल्याला लँडलाईन आपण जे केलं तर आपल्याला ज्या बुक्समध्ये लाईन्स असतात लक्षात असतात, आपण पेपरमध्ये आरामात लिहू शकतो सब्जेक्टिव्ह. तर आपण तसंच करू. ओके. So in earlier standards we have learned that light travels in a straight line while traveling through a uniform and homogeneous medium. युनिफॉर्म आणि होमोजिनियस मीडियम असेल तर लाईट स्ट्रेट ट्रॅव्हल करतो. तर या ठिकाणी होमोजिनियस मीडियम तो म्हणजे होमोजिनियस मीडियम म्हणजे कसं करता येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे एक बाउंड्री आहे, इकडे आहे एअर आणि इकडे आहे वॉटर. तर मग आता हे जे एवढं मीडियम आहे हे होमोजिनियस आहे का? तर नाही, कारण या ठिकाणी एअर आहे आणि या ठिकाणी वॉटर आहे. तर हे होमोजिनियस केव्हा म्हणता येईल? जेव्हा या ठिकाणी एअर असेल आणि या ठिकाणी पण एअर असेल तरच याला आपण होमोजेनियस मीडियम म्हणू शकतो. कारण होमो म्हणजे सेम मीडियम. म्हणजे या ठिकाणी पण एअर आहे आणि या ठिकाणी पण एअर आहे. तर आपल्याला समजेल असं का म्हणतात. जर ते होमोजिनियस नसेल, हे हेटोरिजिनियस आहे, तर इकडनं जर आपण एक रे घेतला, इकडनं जो तो रे असा गेला तर हा तो इथून रिफ्रॅक्ट होतो, त्याची डिरेक्शन चेंज होते. एक तर तो वरती जाईल किंवा खाली जाईल. पण जर ते होमोजिनियस असेल ती सरळ इथून अशी आली की इथून पण सरळच जाईल. इथून त्यात कोणताही डेव्हिएशन किंवा काही होणार नाही. म्हणून म्हणतात की जर होमोजिनियस मीडियम असेल, युनिफॉर्म आणि होमोजिनियस, तरच जो लाईट आहे तो स्ट्रेट ट्रॅव्हल करेल. ओके. आता नेक्स्ट पाहूया. द पाथ ऑफ लाईट इज कॉल्ड अ रे ऑफ लाईट. द पाथ ऑफ लाईट, जो लाईटचा पाथ असतो, लाईटचा जो पाथ असतो त्याला रे ऑफ लाईट पण म्हणतात. ओके. ऑन एन्काउंटरिंग अँड इंटरफेस म्हणजे सरफेस विथ अनदर मीडियमच्या सरफेसवर रे ऑफ लाईट गेट्स रिफ्लेक्टेड, त्यातला काही लाईट रिफ्लेक्ट होतो ऑर मीडियम रे ऑफ लाईट गेट्स रिफ्लेक्टेड ऑर रिफ्रॅक्टेड. काही रिफ्लेक्ट होतो तर काही रिफ्रॅक्ट होतो. तर आपल्याला हे पुढे समजेल की रिफ्लेक्ट होतो म्हणजे काय होतं आणि रिफ्रॅक्ट होतो म्हणजे काय होतं. अँड चेंजेस इट्स डिरेक्शन इन केस ऑफ रिफ्रॅक्शन, नॉट इन केस ऑफ रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शनमध्ये डायरेक्शन चेंज नाही होत, पण रिफ्रॅक्शनमध्ये डायरेक्शन चेंज होते अँड मूव्ज अलॉंग अनदर स्ट्रेट लाईन, आणि दुसरी स्ट्रेट लाईन तयार होते. द रिफ्लेक्शन इज सच दॅट इन द रिफ्लेक्शन, जी रिफ्लेक्शन या फिनॉमिनॉनमध्ये द इन्सिडेंट रे, द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल टू द बाउंड्री सरफेस ॲट द पॉईंट इन्सिडन्स आर इन द सेम प्लेन. म्हणजे इन अ रिफ्लेक्शन द इन्सिडेंट रे, जो की समजा ही सरफेस आहे, याच्यावर जो इन्सिडंट होतो आहे, हा जो इन्सिडंट रे आहे आणि हा जो रिफ्लेक्टेड रे होईल, हा आय आणि हा आर, रिफ्लेक्टेड रे, आणि यांना जी नॉर्मल असते ती, ह्या तिघी म्हणजे रिफ्लेक्टेड रे म्हणजे हा रिफ्लेक्टेड इन्सिडेंट रे, हा रिफ्लेक्टेड रे आणि ही नॉर्मल, हे सेम प्लेनमध्ये लाय करतात. म्हणून रिफ्लेक्शनमध्ये इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल हे एका प्लेनमध्ये असतात. आता द अँगल ऑफ इन्सिडन्स, दॅट इज द अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे अँड नॉर्मल, म्हणजे अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे अँड द नॉर्मल, म्हणजे हा जो अँगल असतो, इन्सिडेंट रे हा आणि ही नॉर्मल, द अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे अँड नॉर्मल इज आय, दॅट इज अँगल ऑफ इन्सिडन्स. अँड द अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड surface is called as angle of reflection. ओके. आणि तो अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा सेम असतो, इक्वल असतो. ओके. फॉर रिफ्रॅक्शन, आता आपण रिफ्रॅक्शनचं पाहू. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, इन केस ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, light travels from medium 1 to medium 2. Okay, and the laws are the incident ray, the refracted ray, and normal to the boundary between the two media at the point of incidence are in the same plane. सेम प्लेन म्हणजे तर आपलं कसं म्हणता येईल, हे बघा, हे रफ करून घ्या तुम्ही.
म्हणजे कसं आपल्याला काय करायचं आहे, समजा हे बाउंड्री आहे, हा इन्सिडेंट रे बरोबर, हा इन्सिडेंट रे आला आणि ह्या इथून रिफ्रॅक्ट होतो आहे मीडियम. समजा इकडे एअर आहे आणि इकडे वॉटर आहे, तर हा इथून असा रिफ्रॅक्ट झाला म्हणजे डिरेक्शन चेंज झाली. हा आणि यांचा जो नॉर्मल राहील ते लाय इन अ सेम प्लेन, ते एका सेम प्लेनमध्ये लाय करतात. ओके, ते सेम प्लेनमध्ये लाय करतात. ओके, अँड ॲट द बाउंड्री, ओके, द अँगल ऑफ इन्सिडन्स आय अँड द अँगल ऑफ incidence I and the angle of refraction R are related by n equal to sin I is equal to n to sin R. म्हणजे हा जो sin I आहे आणि हा जो R आहे यांचं कसं होतं, जर आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअरचा आपण N1 घेऊ आणि वॉटरचा N2 घेऊ, तर ते कसं होईल, तो स्नेल्स लॉ आपण म्हणून साइन आय इक्वल्स साइन आय अपॉन साइन आर, साइन आय अपॉन साइन आर इक्वल्स टू म्यू. म्यू म्हणजे काय, म्यू इक्वल्स टू N1 अपॉन N2. ओके, सो and N1 and N2 are the absolute refractive indexes of medium 1 and 2. This N1 is of air and N2 is of water. So we have also learnt about the reflection of light produced by spherical minerals. हे आपण शिकलो याच्या आधी. त्या आपण पुढच्या टॉपिकवर जाऊ, तो आहे म्हणजे नेचर ऑफ लाईट. लाईटचा नेचर कसा असतो, लाईट दिसायला कसा असतो, त्याचे प्रॉपर्टीज काय, फिजिकल प्रॉपर्टीज काय, ते आपल्याला पाहायचं. पहिल्या आहे corpuscular nature. The formation of shadows as well as images by mirrors lenses has been understood by considering rectilinear motion of light rays. This fact, the first R. Descartes याने हे सिद्धांत मला सुरुवात केली आणि आपलं टू प्रपोज अ पार्टिकल नेचर ऑफ लाईट इन इयर 1636 न्यूटन डेव्हलप, आणि न्यूटनने याने सुरुवात केली, आर डिस्क्रिट्सने आणि न्यूटनने ही कन्सेप्ट डेव्हलप केली अँड प्रपोज दॅट द लाईट इज अ मेड अप ऑफ पार्टिकल्स. लाईट ही पार्टिकलपासून बनलेस त्याने प्रपोज केलं. म्हणजेच कॉर्पस्कल्स विच हार हार्ड, म्हणजे कॉर्पस्कल्स कशा आहेत तर हार्ड आहे. आपण लिहून घेऊ. हार्ड इलास्टिक आणि काय मॅसलेस. हार्ड इलास्टिक आणि मासलेस, बरोबर. ओके, a corpuscles which are hard, elastic and massless. A corpuscle which are hard, elastic and massless. A source of light emits these corpuscles which travel along straight lines in the absence of any external force. हे कोणत्याही एक्सटर्नल फोर्सशिवाय ट्रॅव्हल करतात. When the light corpuscles strike a reflecting surface, they undergo elastic collision होतं and as a result follow the laws of reflection. तर त्यांचं असं म्हणणं आहे, इलास्टिक कोलिजन झाल्यामुळे ते लॉज ऑफ रिफ्लेक्शन फॉलो करतात. तर लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय आहेत, अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल आर लाई इन अ सेम प्लेन. During the diffraction, it is difference in the attractive force between the corpuscles and the particles of the medium that causes the change in the direction of the corpuscle. A denser medium, त्यांचं म्हणणं त्या थिअरीमध्ये असं म्हटलं गेलं होतं न्यूटनने की अ डेन्सर मीडियम exerts large attractive force on light corpuscles to accelerate them along the normal to the boundary. Well, for example, मग कसं घेऊ, ओके, वरती एक मीडियम आहे N1 घेऊ आपण आणि खाली N2 घेऊ, बरोबर. ते वरचं रेअर आहे आणि खालचं डेन्सर आहे, बरोबर. तर वरतून त्यांचं म्हणणं ती पार्टिकल आहे, त्यांनी पार्टिकल्स म्हटले पहिले वेवला.
तर ती पार्ट वेव्ह असा आला, बरोबर. आणि तो आता रिफ्रॅक्ट झाला. त्यांचं म्हणणं आहे तो रिफ्रॅक्ट झालेला आहे, बरोबर, टू द बाउंड्री. ओके, त्यांचं म्हणणं कसं होतं की डेन्सर मीडियममध्ये जे लाईट असेल त्याचं स्पीड जास्त असेल रेअरपेक्षा. त्यांचं म्हणणं असं होतं की तो पार्टिकल असल्यामुळे पार्टिकलला अट्रॅक्ट करतो. हे आपण शिकलेलो आहे. ओके, सो पार्टिकल अट्रॅक्ट करतो, पण त्यांचं असं म्हणणं होतं की पार्टिकल अट्रॅक्ट करतो. हा रेअरर आहे आणि हा डेन्सर आहे. तर डेन्सरमध्ये पार्टिकल जास्त होते, त्यामुळे पार्टिकल जास्त असल्यामुळे आपली जी वेव्ह होती ही पण पार्टिकलची होती, त्यामुळे ते अट्रॅक्ट झालं आणि ते नॉर्मलकडे आलं. मग म्हणून त्यांचं असं म्हणणं होतं की रेअररपेक्षा डेन्सरमध्ये लाईटचा स्पीड जास्त असतो ह्या थेरीनुसार. पण तसं नाही आहे बाकीच्या थेरीनुसार, जी आता मॉडर्न थिअरी त्याच्यानुसार तसं नाही आहे. पण ही जी ओल्ड थिअरी आहे त्यांनी असं प्रेडिक्ट केलं होतं की डेन्सर मीडियममध्ये जास्त स्पीड असतो लाईटचा. ओके, तेच पुढे म्हटलं आहे. Thus, Newton's theory predicted that the speed of light in denser medium would be higher than that in a rarer medium. This contradicts the experimental observations. आणि हे कॉन्ट्रडिक्ट आहे, विरोधाभास आहे एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशनला. कारण की एक्सपेरिमेंट वेगळं दाखवायचं आणि हे थेअरी वेगळी रचायचं आहे, त्यामुळे ते कॉन्ट्रडिक्ट्स आहे, विरोधाभास आहेत. इन दिस theory, light of different colors correspond to corpuscles of different size. म्हणजे डिफरंट कलर असली की कॉर्पस्कलची साईज डिफरंट असेल, पार्टिकल साईज डिफरंट असेल. मग रेड असेल, आता रेडची वेळ जास्त असल्यामुळे त्याची साईज जास्त असेल. व्हायलेट विबग्योर, व्हायलेटची वेळ कमी असल्यामुळे त्याची पार्टिकल साईज कॉर्पस कलर साईज लहान असेल. ओके, म्हणजे लाईटनुसार साईज व्हराय करते कॉर्पस्कल्सची. सो न्यूटन परफॉर्म्स सेव्हरल experiments in optics and could explain the result on the basis theory. The study of optical phenomena under this assumptions that it travels in a straight line as a ray is called ray optics or geometrical optics, as geometry is used in this study. The laws of reflection and the laws of refraction and the formation of images that we studied in early standards fall under this category. So हे सर्व या कॅटेगरीमध्ये येतं. जर कुठे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारू शकतात, मेसेज करून बिंदास विचारू शकतात, ईमेलवर पाठवा तरी चालेल. तर आपण आपल्या पुढच्या नेक्स्ट पेजवर जाऊयात. सो आपण याच्यात पहिल्याच्यात पाहिलं, सॉरी, नेचर ऑफ लाईट. तर पहिलं होतं कॉर्पस्क्युलर नेचर आणि आता ते सेकंड आहे ते वेव्ह नेचर. पहिलं कॉर्पस्क्युलर होतं म्हणजे पार्टिकल, आता वेव्ह जी इन अ वेव्ह मॅनर. तर आपण पाहूया. To circumvent the difficulties in corpuscle theory, it was proposed by Dutch physicist C. Huygens in the year 1668 that light is a wave. Huygens assumed light to be a wave caused by vibrations of the particles. Huygens assumed light to be a wave caused by vibration of the particles of the medium. As light could also travel in vacuum, he assumed that a hypothetical medium called ether. त्याचं असं म्हणणं होतं, Huygens assumed light to be a wave caused vibrations of the particles of the medium. So particle. सो त्याने असं प्रतिपादन केलं की सनकडून आपला लाईट येतो, तर मध्ये तर मीडियम नाही आहे, तर पार्टिकलला मीडियम लागेल ट्रॅव्हल करायला. तर त्यांनी वेव्ह कंट्रोल केलं आणि त्याचं म्हणणं होतं की त्याच्यामध्ये व्हॅक्यूम आहे, पण त्यांच्यामध्ये एक सबस्टन्स आहे, ते हायपोथेटिकल मीडियम आहे. तर ते हायपोथेटिकल मीडियम आहे इथर. ते प्रत्येकाकडे असतं, प्रेझेंट एव्हरीवेअर इन्क्लुडिंग इन व्हॅक्यूम. आणि इथं नोट अशी घ्यायची की तो इथर गॅस नाही आहे, इथर इज तो वेगळी गोष्ट आहे, फिजिक्सची आणि केमिस्ट्रीची गोष्टी आहे. So there was however no evidence to prove its existence and thus it was difficult to accept this concept. आणि याचं प्रूव्ह करणारा कोणीच नव्हतं, त्यामुळे ही कन्सेप्ट ॲक्सेप्ट करणं खूप कठीण होतं. आणि इन द 19th century certain new phenomena of light, namely interference, diffraction and polarization,
वेल डिस्कवर्ड. दिस कुड नॉट बी एक्सप्लेन बेस्ड ऑन कॉर्पस्क्युलर थेरी. आणि ह्या ज्या फिनॉमिना होते हे कॉर्पस्क्युलर थेरी एक्सप्लेन करू शकले नाही अँड निडेड वेव्ह थेरी फॉर एक्सप्लेनेशन. आणि ह्या ज्या फिनॉमिना आहे हे वेव्ह थेरीने एक्सप्लेन केले. हायगन्स थेरी कुड नॉट ओनली एक्सप्लेन द न्यू फिनॉमिना. त्याने नुसते नवीन फिनॉमिना नाही एक्सप्लेन केले पण एक्सप्लेन्स द लॉज ऑफ रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन ॲज वेल द फॉर्मेशन ऑफ इमेजेस बाय मिरर्स अँड लेन्सेस. सो त्याच्यासोबत त्याने फॉर्मेशन ऑफ इमेजेस बाय मिरर्स अँड लेन्सेस हे सुद्धा हे केल्या. ओके. इट वॉज देन एक्सेप्टेड ॲज द करेक्ट थेरी ऑफ लाईट. ते करेक्ट थेअरी मानली गेली. त्याच्यानंतर वेव्ह थेअरी शो दॅट इफ द स्पीड ऑफ लाईट वेव्ह थेअरी शोज दॅट इफ द स्पीड ऑफ लाईट वेव्स इन डेन्सिटी medium is smaller, म्हणजे डेन्सिटी medium स्पीड ऑफ लाईट इज स्मॉलर असतो दॅन दॅट इन द रेअर medium, देन लाईट बेंड्स टुवर्ड्स नॉर्मल. समजलं का? द स्पीड ऑफ लाईट वेव्ह इन डेन्सिटी medium इज स्मॉलर दॅन दॅट इन अ रेअर medium, देन लाईट बेंड्स टुवर्ड्स नॉर्मल. द डेन्सिटी medium स्पीड कमी असतो तर त्यामुळे तो नॉर्मलकडे वाकला, तो बेंड होतो. द वेव्ह नेचर ऑफ लाईट कुड एक्सप्लेन ऑल द व्हिज्युअल इफेक्ट्स एक्झिबिटेड बाय लाईट. सो वेव्ह नेचरने सगळं एक्सप्लेन केल्या. द ब्रांच ऑफ ऑप्टिक्स विच युजेस वेव्ह नेचर ऑफ लाईट टू एक्सप्लेन ऑप्टिकल फिनॉमिना इज कॉल्ड वेव्ह ऑप्टिक्स. द ब्रांच जिच्यामध्ये लाईट ही वेव्ह नेचरमध्ये एक्सप्लेन केली जाते आणि त्याला वेव्ह ऑप्टिक्स म्हटलं जातं. ओके, हे तर काही महत्त्वाचं नाही आहे. ओके, आता ड्युअल नेचर ऑफ लाईट. सो आपण इथं पहिले आपण पाहिलं लाईट ॲज अ पार्टिकल. याच्यात पाहिलं लाईट ॲज अ वेव्ह नेचर. आता आपण लाईट ॲज अ वेव्ह पाहू, म्हणजे हेच येईल जे आपण आता मग ड्युअल नेचर ऑफ लाईट. In the early 20th century, it was accepted that light has a dual nature. It can be exhibit particle as well as wave nature under different situations. Particles of light are called photons. Particles photons म्हटलं जातं, हे आपण शिकलेलं आहे. So the lights as a wave. Light is an electromagnetic wave. These waves are transfer in nature and consist of tiny oscillating electric and magnetic fields.